तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। विधान परिषदेसाठी उमेदवारी दिलेल्या काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेस पक्षामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी हे प्राणपणाने भाजपाविरुद्ध लढत असताना काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने ऐन वेळेवर उमेदवारी मागे घेतल्याने वर्धा चंद्रपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचा उमेदवार बिनविरोध विजयी झालेला आहे। समस्त वर्धा जिल्ह्यातील काँग्रेसला लांछनास्पद ठरलेल्या या घटनेचा व ऐनवेळी उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवार शैलेश अग्रवाल यांच्या फोटोला काँग्रेस कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। कार्यकर्त्यांच्या मनात असलेला तीव्र आक्रोश लक्षात घेऊन या शैलेश अग्रवालची पक्षाने त्वरित हकालपट्टी करण्यात आली आहे, तर संख्याबळ नसल्याने माघार घेतल्याची माहिती शैलेश अग्रवाल यांनी या प्रसंगी माध्यमांशी बोलताना दिली आहे। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन वर्धा। शैलेश अग्रवाल हे काँग्रेस पक्षामध्ये आले तेव्हापासून आमच्या काँग्रेस पक्षाला ग्रहण लागलेलं होतं। कार्यकर्त्यांची कुजबूज चालू होती आणि एक दुसऱ्यासोबत चर्चा करत होते, परंतु वरच्या स्तरापासून तर खालच्या स्तरापर्यंत चालाबाई काँग्रेस पक्षाला एक आपलं उमदा नेतृत्व मिळते म्हणून आम्ही सगळ्या काँग्रेस पक्षांनी त्याला सामील करून घेतलं। परंतु या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जे त्यांनी उमेदवारी मागितली आणि सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांनी उमेदवारी आपल्या पदात पाडून घेतली आणि जेव्हा फॉर्म भरायची वेळ आली होती सर्व उमेदवाराला घेऊन तो चंद्रपूरला गेला आणि त्यांनी फॉर्म त्याचा स्वीकृत दाखल केला। परंतु हे सगळं झालं असताना शेवटल्या क्षणी जेव्हा फॉर्म त्याला विड्रॉल करायचा होता तेव्हा त्यांनी कुठल्याही नेत्याला विश्वासात न घेता कुठेही विचार पक्षाच्या श्रेष्ठीशी चर्चा न करता त्यांनी एकट्याने जाऊन फॉर्म विड्रॉल केला आणि तो कुठे गेल्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ येत नव्हता आणि दुपारी 1 वाजता त्या दिवशीला प्रांताध्यक्ष सपकाळ साहेब यांनी सुद्धा त्यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की बाबा अशा पद्धतीचं आहे, तुम्ही असं काही करू नका। तरी न जुमानता त्यांनी फॉर्म विड्रॉल केला आणि तो पक्षाला आम्हाला धोका दिला, काँग्रेस पक्षाला धोका दिला। कार्यकर्त्याचं जे मनोबल होतं ते सर्व खच्ची करण्याचं काम त्यांनी केलं।